केळाचं शिकरण बनवण्यासाठी ते 3 केळं घेतलेले सोलून मी असं. आता आपण याला कटिंग करून घेऊ. ही केळं असं सगळे एकत्र सगळे बारीक करून घेऊ असं केळं आपण. केळाचं शिकरण बनवण्यासाठी ते केळे कटिंग करून घेतलेले आहेत आपण. आता हे केळे थोडेसे आपण मॅश करून घेऊया असं या पळीच्या साहाय्याने. सगळे केळे असं थोडेसे मॅश करून घ्यायचे. आता इथे केळी मॅश करून झालेले आहे. यामध्ये टाकून घेऊ विलायची पावडर 1 चमचा. इथं काजू बदाम घेतलेले आहे थोडेसे मी. थोडासा शिरा घेऊ यामध्ये टाकून असं बनवून घेतलेला आहे मी. साखर टाकून घेऊ आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं. आणि वरतून दूध टाकून घेऊया अर्धा लिटर यामध्ये शिकरण बनवण्यासाठी. अर्धी वाटी दही टाकून घेऊ यामध्ये. आता हे मिक्स करून घेऊ आपण. मित्रांनो तयार झालेलं आहे आपलं शिकरण असं खाण्यासाठी 1 नंबर झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने शिकरण. तयार झाले आपले शिकरण पुरी असं 1च नंबर झालेला आहे. पुरी सोबत खाण्यासाठी शिकरण आणि पुरी 1च नंबर लागते. तुम्ही नक्की ट्राय करा त्या पद्धतीनं. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.